येस थँक्यू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला मात्र अगदी सीमा रेषेचा खरं तर रस्ता दाखवलाय आणि या पहिल्या चेंडूवरती आलाय हा दमदार चौकार. दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला खारपाडा आणि त्यांना फाईट करत असताना आदेश कलवे अशी लढत पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलंय आदेश कलवे संघाने. स्ट्राईक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती निखिल डाऊर आणि सलामवीर फलंदाज एका बाजूला अनिरुद्ध आणि त्याच्या सोबत बायकर मॅन स्वप्नील. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहतोय फुल टॉस आहे, सोडणार नाहीये खेळाडू. वन बाउन्स इन टू द डिफेन्स. चेंडू निघाला सीमा पार, चौकार. चला आता रेफर केलं गेलंय. डीजे थोडं थांबा, आपण तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जरूर घेतली जाईल. हाईट फॅक्टर, कमरेच्या वर चेंडू आहे की नाही, बीमर असेल की नाही हे मात्र आता जरूर पाहिलं जाईल. हाईट फॅक्टर साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने खरं तर पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि तदनंतर जर आपण पाहतो हनुमानजी नाईक तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह च्या माध्यमातून फ्रेम बाय फ्रेम आपण पाहतो. इट्स अ नो बॉल, इट्स अ बीमर कॉल, नो बॉल. आणि खरं तर हा फ्रीडचा बॉल असेल. पहिल्या षटकामध्ये निखिल डाऊर यांच्याकडून झालेली चूक. ओ समोर आहे फ्रीड बॉल, कमबॅक. इट्स अ कमबॅक, कमबॅक डिलिव्हरी आपण जरूर पाहिलंय. आदेश कलवे गतवर्षी याच मैदानावरती चॅम्पियन राहणारा हा संघ, ज्या संघाने खरं तर ती स्पर्धा अक्षरशः गाजवली असा संघ. आणि त्यांच्या विरोधात आता मात्र एक मोठं आव्हान खारपाडा 11. ही लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आला, त्यानंतर शॉट थर्डला 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील केला जाईल. रस मिळाले एक सिंगल. धाव संख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहतो 10 ऑन द बोर्ड. दुहेरी अंकामध्ये धाव संख्या पाहायला मिळतोय. पहिला षटक सुरू आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. काऊ कॉर्नर ऑन साईडला आणि ऑफ साईडला विचार केला तर लॉंग ऑफ लायक व आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिलाय. बॅट आणि बॉलचा जर का कनेक्शनचा आपण विचार केला तर बॅटची हलकीशी कडा घेत चेंडू मात्र स्लिप कॉर्डनकडे ट्रॅव्हल झाला, स्लिप रिजनकडे. आणि तदनंतर रन्स आली एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अंतिम चेंडू असेल. ओ लास्ट बॉल वरती ब्लास्ट, धमाका अनिरुद्धच्या बॅट मधनं आलाय हा माइटी सिक्सर. जेव्हा जेव्हा बैलगाड्या शर्यती आपण पाहायला जाऊ तेव्हा तेव्हा पंढरीशेठ फडके साहेबांचं नाव आदराने घेतलं जाईल. बैलगाड्या शर्यतींना खरं तर पुन्हा एकदा सुगीचे दिवस ज्याने आणले. खरं तर पंढरीशेठ फडके साहेबांचे संगीत आपण ऐकतोय. पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय. खरं तर स्वर्गीय पंढरीशेठ फडके साहेब खरं तर ते आपल्या सध्या नाही आहेत. गोल्डन मॅन म्हणून देखील त्यांची एक विशेष ओळख राहिलंय. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या एकूण 17. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज राज म्हात्रे, सुशांत मोकलच्या तालमीत घडलेला खेळाडू राज म्हात्रेला खरं तर जरूर आपण पाहतोय. चालू सामना संपल्यानंतर होणारी लढत
गावदेवी खारसापोले आणि त्यांच्या विरोधात श्रीराम बलवली. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्सला आमची विनंती असेल, पहा चौथं षटक जसं सुरू होईल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. स्पर्धेची दुसरी रात्र आपण पाहतोय. गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हे शानदार दमदार पर्व ऐतिहासिक क्रीडांगणावरती खरतरी स्पर्धा पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल लो व फुल टॉस जरूर होता. धारा तीर्थी पडलाय राज, परंतु हा चेंडू मात्र स्वेअर असेल. व्हाईट बॉलचा इशारा. वेगावरती स्वार होत अतिरिक्त गती देत असताना चेंडूला नियंत्रण मात्र ठेवता आलं नाहीये. व्हाईट बॉल जरूर असेल. धावसंख्या स्कोर बुक वरती जरूर आपण पाहतोय 18 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. मध्यरात्री सुरू असणारा सामना. रजनी क्रिकेट म्हटलं हनुमानजी नाईक की तुम्हाला रोज रात्री 4-5 हे टायमिंग तुम्ही ठरवून ठेवा. आणि आज तर खरं तर 12 संघ आपण पाहिलेत. ओ चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. वेगवान चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरती चेंडू जसा पडला तसा वेग खरं तर घेत असताना कीपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावलाय. आदेश कलवे त्यांच्या विरोधात खारपाडा 11. एका बाजूला स्वप्नील, दुसऱ्या बाजूला राज म्हात्रे. बॅटल आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे, पायावरचा चेंडू आहे. फ्लिक केलाय, दिशा दिलाय. लॉंग लेग बॉर्डर लाईन जवळ चेंडू मात्र फील्ड केला जाईल. रन्स मिळतील 2. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. एकूण 20 ऑन द बोर्ड. 20 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. बंटी म्हात्रे आणि सुदर्शन म्हात्रे पंचांच्या भूमिकेत आपण या दोन्ही ऑफिशियल्स पंचांना जरूर आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू असेल राईट अप ओव्हर द विकेटने फेकला चेंडू. दिशा दिलाय आणि तदनंतर वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये चेंडू मात्र निघाला डीप पॉइंटच्या दिशेने. सीमा पार चौकार. "24 ऑन द बोर्ड. 24 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 2 सलामवीर फलंदाज आणि त्यांच्यामध्ये झालेली पार्टनरशिप, भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनिरुद्ध आणि स्वप्नील आज कमालीची बॅटिंग करतायत. षटकातील पुढचा चेंडू असेल राज म्हात्रेचा. आपटलेला चेंडू होता. फिरून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. शरीरावरती चेंडू जरूर अदलला लेग बायच्या स्वरूपाने. एक सिंगल रन्स जरूर मिळेल. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स जरूर आपण पाहतोय. 25 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. आमचे अनंत दादा यांची उपस्थिती आपण पाहतोय. खरं तर लेजंड खेळाडू 40+ दिग्गज खेळाडू. बरेच वर्ष ज्यांनी श्रीराम बलवली टीम साठी डेडिकेट केलेत आणि आज तागायत ते क्रिकेट खेळतायत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करूया. इट्स अ वाईड बॉल. आणखीन एक स्क्वेअर चेंडू असेल. राज म्हात्रेचं नियंत्रण या षटकामध्ये राहिलं नाहीये. या षटकाचा जर का आपण विचार केला तर 2 वाईड बॉल, 2 स्क्वेअर चेंडू जरूर आपण पाहतोय. धीम्या गतीने चेंज ऑफ पेस व्हेरिएशन ते ओळखला आणि तदनंतर फाईन लेग बोर्ड लाईन कडे चेंडूला मात्र पाठवलं सीमा पार चौकार. चला मॅच बॉलची वाट पाहू नका. पंचांना आमची विनंती असेल. सुदर्शन म्हात्रे फार नवीन चेंडू तुमच्याकडे आहेत. बंटी म्हात्रे यांना देखील आमची विनंती असेल, कारण की आता थोडे प्रेक्षक कमी झालेले आहेत. त्यामुळे चेंडू सापडेल की नाही आपण थांबू नका आणि थोडं स्पीडअप करा प्लीज. सर्वांना विनंती असेल, सर्व संघांना आमची विनंती असेल. खास करून आदेश कलवेला खास करून आम्ही विनंती करू. खारपाडा टीमला
की आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाही. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. खोलात टाकण्याचा प्रयत्न, कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता. डीपेक्षा कव्हरला खरं तर चेंडू ट्रॅव्हल झाला. फंबल पाहायला मिळाला. चुकीला माफी नाहीये मित्रा. निखिल डाऊरला त्या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. सिंगलला कन्वर्ट केलं गेलं. डबलमध्ये रन्स आल्या 2. षटक संपलं दुसरं. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. बिनबाद 32 रन्स. बिनबाद 32. एकही गडी न गमावता 32 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 16च्या सरासरीने आलेल्या रन्स आता कलवे संघ या धावांची गती रोखेल का? महत्वपूर्ण खरतर ही मॅच आपण जरूर पाहतोय. महत्वाची खरतर ही लढत असेल. 16च्या सरासरीने खरतर धावसंख्या आपण पाहतोय. करंट रन रेटचा जर का आपण विचार केला तर 16.00 च्या सरासरीने या रन्स आपण पाहतो. आणि हीच सरासरी जर का राहिली तर प्रोजेक्टेड स्कोरचा जर का आपण विचार केला तर 64 पर्यंत मजल मारण्यात यश येईल खारपाडा 11ला. आणि ते टार्गेट मी तर म्हणलं सुरक्षित टार्गेट असेल. क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट खरं तर विजयाची हमी देत नाहीये, परंतु ते टार्गेट मी तर म्हणलं की मोठं टार्गेट असेल. ऑफ करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने स्ट्रोक्स खेळायचा होता. मिड विकेटला खरं तर चेंडूला पाठवायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल बिंदी गेंद. आणि निर्धाव चेंडूने खरं तर सुरुवात करत असताना गोलंदाज अभिजित मोकल ला आपण जरूर पाहतोय. लॉफ केलाय. चेंडू सरळ आलाय. आमच्या अतिथी मंचकाला सलामी देत असताना हा षटकार. स्ट्रॉंग माइटी हिट. अतिथी मंचकावरती येऊन गावदेवी चषकाला सलामी देणारा हा षटकार आपण पाहिलाय. जबरदस्त स्ट्रोक. गोलंदाज अभिजित मोकलच्या अगेन्स्ट आक्रमण. आणखीन एक पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राचे 1 रन्स स्कोर कार्ड मध्ये जरूर ऍड केली जाईल. सुदर्शन म्हात्रे या स्पर्धेचे आमचे लाडके मुख्य आयोजक, पंचांच्या भूमिकेत खरं तर त्यांना देखील आपण पाहतोय महत्वाची जिम्मेदारी या ठिकाणी त्यांच्या खांद्यावरती. मग खरं तर एक क्रीडांगण बनवणं असेल, लाईटची व्यवस्था असेल, समालोचक असतील, पंच असतील, टीमचं मॅनेजमेंट असेल, एंट्री फीज असतील, तदनंतर ट्रॉफीज असतील, बरंच काही. क्रिकेट म्हटलं की भरपूर काही गोष्टींना मॅनेज करावे लागतात आणि ते आमचे मॅनेजमेंट जे खरं तर किंग सुदर्शन म्हात्रेंना जरूर आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं मादक सौंदर्य. एका टप्प्यावरती चेंडू निघाला सीमा पार. चौकार. म्हणजे नाईक खरं तर बऱ्याच वर्षांपूर्वी हल्दीवरती हे संगीत आपण ऐकायचो आणि भरपूर फेमस होतं. आणि ह्या डान्स वरती अक्षरशः धुरला उडवायचा. आणि खरं तर छोटे कर्ण असायचे त्यांच्यावरती ते संगीत. कॅचची संभावना. झेल सोडणार नाहीये. राजने पकडला झेल आणि या ठिकाणी फलंदाज स्वप्नीलचा संपलाय खेळ. घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. स्वप्नील बाद झाल्यानंतर अतुल ला जरूर आपण पाहतोय. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 43 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील हा सामना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि सी ग्रुप मधील सी गटातील खरं तर हे सर्व सामने आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये ई पूल मधून जर का आपण विचार केला तर HSC भाल हा संघाने खरं तर 2 सामने जिंकलेत आणि आजच्या रात्रीमध्ये सी ग्रुपचा जर का आपण विचार केला तर रायडर्स कालेश्री संघाला पराभूत केलं खारपाडा 11ने तर जर्मन मालदेवला पराभूत करत असताना दुसऱ्या फेरीमध्ये आदेश कलवे या संघाला जरूर आपण पाहतोय षटकातील पुढचा चेंडू ओ सबमरीन डिलिव्हरी कमी उंचीचा हा चेंडू जरूर आपण पाहतोय व्हेरिएशन भरपूर पाहायला मिळाला आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिला त्याच बरोबरीने फलंदाजांनी देखील खूप चांगली कामगिरी केली अनेक षटकार चौकारांची आतिषबाजी आजच्या रात्रीत आपण पाहिल्या ओ चांगला फटका हेलिकॉप्टर लुक दिलाय ब्लॅक स्क्रीनच्या इकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय 1 बाउन्स इनटू द डिफेन्स 4 रन्स तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकामध्ये निखिल डाऊरच्या अगेन्स्ट रन्स आल्या 17 सेकंड ओव्हर राज म्हात्रेचा रन्स आल्या 15 आणि तदनंतर अभिजित मोकल आला आणि ह्या गोलंदाजाने देखील 15 रन्स खर्च केल्यात 47 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जर का आपण विचार केला तर तिन्ही गोलंदाज महागडे ठरलेत 15 पेक्षा अधिक रन्स खर तर त्यांनी खर्च केल्यात आमचे मित्र संदीप ला जरूर आपण पाहतोय पैन टेनिस क्रिकेटला ज्यांनी गती आणि दिशा दिली खर तर ग्रामीण गटातून पुढे जात असताना तालुका हा पूल मध्ये खेळाडूंना सर्वाधिक संधी ज्यांनी दिल्या असे आमचे संदीप घरातल्या याने जरूर आपण पाहतोय कॅचची संभावना आहे 3 खेळाडू आहेत एसटी रक्षक इंटरेस्टेड आहे झेल पकडलाय आणि फलंदाज अनिरुद्ध बॅक टू द पॅव्हलियन तात्काळ फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचा आहे आपण विलंब लावू नका रात्रीचे 3:45 वाजलेत हनुमानजी नवीन खेळाडू हर्षद मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण हर्षदला पाहतोय धावसंख्येचा आपण विचार केला तर 47 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत अंतिम षटकासाठी गोलंदाज बंटी पहिल्याच चेंडूवरती बंटीला खरं तर विकेट मिळाले आदेश कलवे फार जुनं नाव ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या सर्वाधिक मोठ्या स्पर्धा सुरुवातीला कलवे गावामध्ये खरं तर आयोजित करण्याचा मान जर का कोणाला मिळाला असेल तर आदेश कलवे आणि असा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सन्माननीय राजाराम डाऊर आणि नभाकर डाऊर मामांचा खरं तर हा संघ आदेश कलवे आणि तो संघ खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय हो चांगला चेंडू आहे खोलात टाकलाय यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाज यॉर्क केलाय आणि धावबादची खरं तरी विकेट या ठिकाणी गमावलाय फलंदाज बाद फलंदाज बाद होईल हर्षद रनआउटची विकेट जरूर या ठिकाणी मिळाले आजही हनुमानजी त्या स्पर्धा आम्हाला आठवत आहेत आदेशच्या मैदानावरती तब्बल 10,000 रुपये पारितोषिक असणारी सर्वाधिक मोठी स्पर्धा
खरं तर बऱ्याच वर्षांपूर्वीचं खरं तर ते आदेश कलवेचं आयोजन आणि काय मोठ्या संख्येने प्रेक्षक यायचे डे फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये जर का आपण विचार केला तर रायगडातील भरपूर मोठे खेळाडू नामवंत खेळाडूंची वर्णी त्या खरं तर स्पर्धांमध्ये आपण पाहायचो आणि शेताच्या बांधावरती बसून सामना पाहण्याची मजा एक फार वेगळी होती. फार मजा यायची. आदेश कलवे आयोजित त्या स्पर्धा खरं तर तेव्हाचे 10,000 आजचे तब्बल 1,00,000 रुपये आहेत असं आपण म्हणूया. अशा प्रकारचं आयोजन आदेश कलवेचे असायचं आणि तोच संघ खरं तर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. फलंदाज बाद झाला आणि तदनंतर नवीन फलंदाज अनिकेत अंतिम षटकामध्ये कमबॅक करून देत असताना बंटी या गोलंदाजाला जरूर आपण पाहतोय. हो नेक्स्ट बॉल चांगला चेंडू आहे. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल जरूर असेल. थोडी घाई करावी लागली. आणखीन एक धावबादची विकेट होय जाणार. नो डाऊट इट्स अ परफेक्ट रन आउट. फलंदाज बाद. धावबादच्या स्वरूपाने बाद झाल्या नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सनील घरत. सनील घरत आणखीन एक गुणवान खेळाडू खारपाडा संघातील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अंतिम षटकातील चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 48 धावा स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. धावफलकावरती 48 रन्स आहेत. 55च्या आसपास जाण्याचा प्रयत्न जरूर असेल खारपाडा 11चा. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लढत एक बिग बॅटल आपण पाहतोय. खारपाडा 11 आणि आदेश कलवे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा खरं तर समोर खेळण्याचा प्रयत्न नटरंग स्टाईल मध्ये स्ट्रोक्स प्ले करायचा होता परंतु हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये कमबॅक आदेश कलवेचं कमबॅक होत असताना खरं तर आपण पाहतोय या मैदानावरती. हे मैदान हनुमानजी नाईक आदेश कलवेसाठी लकी मैदान आहे. गत वर्षी नाईट फॉर्मॅट मध्ये चॅम्पियन जो संघ राहिला प्रथम क्रमांक विजेता राहणारा संघ या मॅच मध्ये देखील कमबॅक करत असताना आणखीन एक खोलात टाकलाय. परफेक्ट बुंदात टाकलाय. यॉर्कर चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जाईल असा चेंडू जरूर आपण पाहिला. निर्धाव चेंडू आला आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची रन्स येत नाहीये. आता लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. अंतिम षटकातील अंतिम चेंडू असेल. चांगला फटका आहे तिकडे. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन कडे जरूर चेंडूला फील करतील. तत्पूर्वी रन्स येतील 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 50. आणि आता टार्गेट सेट केलाय विजयासाठी. टीम आदेश कलवेला करायचे आहेत 51 रन्स. टॉस साठी यायचं आपण. लास्ट कॉल आहे पहा. आम्ही आधीच तुम्हाला आमंत्रित केलं होतं. बलवली टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर गावदेवी खारसापोली. इट्स अ लास्ट कॉल पहा. अन्यथा षटक कमी केली जातील. 3 ओव्हरची मॅच असेल. सामना सुरू होण्याच्या आधी आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीम्सला ऑफिशियली अंतिम पुकार असेल. आपण टॉस साठी या. बलवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिलाय. मी विनंती करेल टीम गावदेवी खारसापोली आपण टॉस साठी यायचं आहे.
टॉस या ठिकाणी संपन्न होईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्समध्ये खरं तर या ठिकाणी जरूर जाऊया. तत्पूर्वी मी अनंत दादांना विनंती करेल, दादा आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपण टॉस घेतोय. गावदेवी खारसापोली टीम कॅप्टनला आमची विनंती असेल, चला आपण टॉससाठी या. दादा आपण यायचं एक छोटीशी बाईट खरं तर दादांची घेतोय. दादा खरं तर या स्पर्धेबद्दल काय म्हणशील प्रथमतः? स्पर्धा एक नंबर आहे आणि आयोजक पण चांगले आहेत आणि स्पर्धा एक नंबर होईल अशी माझी पण इच्छा आहे. दादा खारेपाट विभागामध्ये खरं तर आपण ही स्पर्धा पाहतोय. नेहमी आपण हमरापूर विभागामध्ये, जिते विभागामध्ये किंवा पेण शहरामध्ये मोठ्या स्पर्धा नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय, परंतु खारेपाट विभागामध्ये आल्यानंतर तुला कसं वाटतंय? नाही चांगलंच वाटतं कारण आयोजक पण चांगले आहेत आणि इथला माहोल पण एकदम मस्त आहे आणि सर्व आयोजक आहेत ते एकदम सुंदर आहेत. त्यांचा हावभाव सगळे अगदी मनापासून सगळे साथ करतात. थँक्यू. चला खारसापोली टीम कॅप्टन आपली प्रतीक्षा या ठिकाणी आम्ही करतोय. विशाल गावदेवी खारसापोली टीम कॅप्टन. चला आपण या टॉससाठी थोडा डिले होतोय, विनंती असेल चला आपण लवकरात लवकर यायचं आहे. खारसापोली संघाचा कर्णधार या ठिकाणी विशाल आलाय. आपण टॉस करूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हॅलो, चला जाऊया मॅचकडे. 51 धावांचं टार्गेट आता सेट करायचं आहे. मागच्या वर्षीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची असेल आदेश कळवे संघाला तर आता या टीमला मात देणं अतिशय गरजेचं आहे. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सलामीवीर बॅट्समन अनिरुद्ध आणि स्वप्नील यांची जोडी आली, ज्याच्यामध्ये पाहिलं तर आक्रमक फलंदाजी अनिरुद्धने केली, ज्याच्यामध्ये 3 चौकार 1 षटकार त्यांचा समावेश होता आणि त्याचबरोबर 1 चौकार 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश स्वप्नीलच्या बॅटिंगमध्ये देखील होता आणि त्या दोघांनी खरं तर एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन या टीमसाठी दिलं. 50 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 51 धावांचा आता पाठलाग करायचा आहे आदेश कळवे या संघाला. कळवेगाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये या कळवे गावाला नेहमीच आपण पाहिलं तर मोठमोठ्या टुर्नामेंटच्या पद्धतीनं परमेश पाटीलने उल्लेख केला. कळवे संघाचा जर विचार केला, कळवे गावाचा विचार केला तर कळवे गावाच्या भरपूर टीम्स आहेत आणि प्रत्येक टीमच्या माध्यमातून आयोजन सातत्यानं आपण पाहत होतो आणि या खारेपाट विभागातील आमच्या टीम्स देखील त्या कळवे गावापर्यंत पोहोचत होत्या आणि खरं तर क्रिकेटचे एक व्यासपीठ या कळवे गावानं सातत्यानं या विभागातील खेळाडूंना उपलब्ध करून दिलेलं होतं. तर तेच कळवे गाव सध्या आदेश कळवे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना, परंतु एकीकडे जर पाहिलं तर आजच्या रजनीमध्ये खूप चांगली कामगिरी खारपाडा टीमने देखील केलेली आहे आणि आता 51 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. रात्रीचं आपण पाहिलं तर जवळजवळ 4 वाजलेल्या नीरव शांतता आपल्याला पाहायला मिळते आणि अशा शांततापूर्ण वातावरणामध्ये श्री छत्रपती संभाजी महाराज मैदानावर हा क्रिकेटचा बहारदार सोहळा तुम्ही पाहत आहात आणि कळवेगाव आणि एकीकडे खारपाडा गाव जरूर काही समर्थक त्यांचे ह्या मॅचला पाहत असतील. 51 धावांचं टार्गेट आहे आणि पहिला गोलंदाज फ्रंटलाईन सीमर गोलंदाजी मार्कवर वासुदेव देसले. हे नाव नाही तर हे खरं तर खारपाडा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर तयार आहे आणि बॅट्समन स्ट्रायकर बॅट्समन नागेश आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन संकेत. पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले द क्रिकेट. 51 धावांचा टार्गेट आणि 51 धावा डिफेंड करायचे आहेत खारपाडा संघाला. पहिलाच बॉल खोलवर टप्प्यावरचा बॉल फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय. वासुदेव देसलेचा पहिला बॉल आलाय डॉट. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी
आमच्या आयोजकांनी केलेली आहे आणि आज खरं तर त्याचमुळे ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. कशाचा थ्रोचं ऑब्जेक्शन आलेलं आहे. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये हा निर्णय आता गेलेल्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. गेली कित्येक वर्ष या खेळाडूने ॲज अ गोलंदाज म्हणून या पेण तालुक्यामध्ये नावलौकिक प्राप्त केले. ते वासुदेव देसलेचा पहिला बॉल आला डॉट, दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज, दुसरा बॉल बैठक फटका मारण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा जरूर वाजली परंतु हो बाल बचावले गेले संकेत. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल स्कोर कार्डवर ॲड होईल आणि त्याने देखील इंटेन्शन दाखवले. पहिल्याच बॉलपासून इथून आक्रमकता धारण करायची आहे दोन्ही बॅट्समनला. आणि विभाग जर पाहिला, कळवे विभाग असेल किंवा खारपाडा विभाग, या विभागामध्ये बऱ्याचशा मॅचेस होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सातत्यपूर्ण खेळ त्यांचा आपण पाहतोय. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये झेल गेला आणि इथे पहिला विकेट मैदानाच्या बाहेर संकेत. आदेश कळवे संघाचा विचार केला तर तरुणांचा संघ आहे, युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये बंटी दाखल होतोय नागेशच्या जोडीला आणि आता यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होणं फार गरजेचं आहे. कारण पहिला विकेट संकेत स्वस्तात परतल्यानंतर आता दारोमदार या दोन्ही जोडीवर आहे, नागेश आणि बंटी या जोडीवर. परंतु समोर जर आपण पाहिलं तर एक भेदक मारा सध्याच्या घडीला अगदी सकाळच्या सत्रामध्ये आगीचे निखारे टाकतील अशा प्रकारची गोलंदाजी वासुदेव देसलेच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्याच्यासमोर तेवढ्याच ताकदीचा युवा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संकेत तयार आहे. फ्लाइंग स्लिप एक तयार करून ठेवली, फ्लाइंग स्लिप एक तयार आहे. त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग देखील तयार आहे. या वेळेला मात्र पहा जोरकस मारण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच बॉल, अगदी बॅटचा फेस लवकर ओपन झाला आणि त्यानंतर बॉल आलाय डॉट. आणि ही सर खासियत राहिली वासुदेव देसले याची, त्याच्याकडे व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी आहे आणि डोळ्याचं पातं लावतं तोपर्यंत बॉल निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्याचमुळे पूर्णपणे बीट केलं जाते. यावेळेस दिशा थोडीशी खराब आहे, पंचांनी लगेचच इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला, वाईट बॉलचा इशारा दिलाय, थोडेसे नाराज आहेत. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिले मुथय्या मुरलीधरन असेल, त्याला देखील अशा प्रकारच्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं. परंतु अँगल फार महत्त्वाचा असतो, तो अँगल चेक केला जाईल. फुलरलेनचा बॉल सीमारेषा पार जाईल का? येस, यावेळी तर बॉल सीमारेषा पार, षटकार आणि पंचांचा इशारा. इट्स अ बीमर, पंचांचं बोट गेलं आकाशामध्ये आणि एक हेलिकॉप्टर फिरवलाय. अर्थातच पुढचा बॉल असेल फ्री हिट. आता होईल का पिक्चर सुपर हिट? तिथून मात्र सुरुवात केली, बंटीने हात खोलायला सुरुवात केली, त्याच्या बॅटमधून आला षटकार. आता थोडंसं प्रेशर असेल वासुदेव देसले या खेळाडूवर. बॅटची कडा, फाईन लेगला शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग स्टॉपला बॉल नॉनस्टॉप जात असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलंय. तोपर्यंत
2 धावा काढण्यासाठी भरपूर वेळ होता. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 11 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात. मी म्हणेन सुरुवात थोडीशी खराब झाली होती आदेश कळवे या संघाची, परंतु तदनंतर त्या षटकाराची परिभाषा आणि तदनंतर मात्र स्कोर कार्डचं रूपच बदललं गेलं आणि आता 11 धावा स्कोर कार्डवर, ज्याच्यामध्ये बंटीच्या एका षटकाराचा समावेश आहे. पुढचा बॉल बंटीसाठी. ओ यावेळी मात्र अगोदरच सफल झाले, तदनंतर बॉलला हलक्या हाताने स्टिअर केला आणि तो देखील सफल झालाय. बॉल चाललाय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधीतून सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. पंधरा धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि ज्याच्यामध्ये एक षटकार आलाय. शेवटच्या 2 बॉलवर बऱ्याचशा घडामोडी घडल्या. वासुदेव देसलेची पहिली 4 बॉलचा जर विचार केला तर पहिल्या बॉल डॉट आला, त्यानंतर 1 धाव आली, त्यानंतर विकेट प्राप्त झाली, त्यानंतर देखील डॉट बॉल आला, परंतु त्यानंतरच्या बॉलवर आला षटकार जो बीमर घोषित केला गेला होता आणि तदनंतर आला चौकार. आणि या स्कोर कार्डवर आत्ता 15 धावा लागलेल्या आहेत. सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु एंड मात्र चांगला झालेला आहे. आदेश कळवे संघाचा थोडीशा इंजुरीला सामोरं जावं लागले, कारण भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये ॲज अ गोलंदाज म्हणून या खेळाडूंना आपलं नावलौकिक प्राप्त केलेलं आहे. वासुदेव देसले पेण तालुक्यामध्ये संपूर्ण प्रसिद्ध असलेला खेळाडू, आजही वयाची जवळजवळ 45 पूर्ण झाले असतील तरी देखील तो सध्या मैदानामध्ये तीच दहशत आणि हुकूमत गाजवत असताना पाहायला मिळतोय अगदी युवा खेळाडूंच्या समोर. परंतु आता तो थोडासा रिटायर्ड झाला आणि त्याच्या जागी नवीन खेळाडू मैदानामध्ये पाचारण करण्यात आलंय आणि गोलंदाजी मार्कवर तयार आहे सनील. 15 धावा स्कोर कार्डवर आल्यात. 50चं टार्गेट आहे. आता 35 धावांची अजूनही गरज आहे. सनील गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल. पहिला बॉल ग्रंटिंग साऊंड आलाय. पहिला बॉल दिशा थोडीशी खराब आहे. पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. 16 लागल्या धावा आता स्कोर कार्डवर. अजूनही 34 करायचे आहेत. नागेशसाठी डीप लॉंग ऑफ देखील सज्ज आहे. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, डीपमध्ये मिड विकेटला देखील क्षेत्ररक्षक पाहतोय. स्क्वेअर लेगला देखील डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे नागेशसाठी. इथे मात्र बॅटची कडा, फ्लाइंग स्लिप त्या ठिकाणी तैनात होता, त्याच्या हातामध्ये गेलाय बॉल आणि इथे मात्र आणखीन एक विकेट. चला इनॅट नंबर 4 वर आता कोणता खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल. ही मॅच सध्या बॅलन्स आहे, कारण या मॅचमध्ये जी अपेक्षित धावसंख्या उभारायची होती पहिल्या षटकामध्ये ती आता धावसंख्या आली. पहिल्या षटकामध्ये 15 आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 1 धाव आली, म्हणजे 16 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्यात. चला टॉससाठी श्रीराम बळवली आणि खारसापोली दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. पहिल्या बॉलवर गोल्डन विकेट. नागेश मैदानाच्या बाहेर, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. निखिल डाऊर. चला दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो टॉससाठी या, कारण 4 वाजून देखील गेलेले आहेत, म्हणजे आता ही मॅच होईपर्यंत सकाळच होईल. 16 लागल्या धावा स्कोर कार्डवर आणि आता मैदानाच्या आतमध्ये निखिल डाऊर आलाय.
सनीलचा हा बॉल फेकून दिलाय मिड विकेटच्या झोन मध्ये. बॉल सीमारेषा पार. हाय अँड हँडसम, ब्युटिफुल, पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल षटकार. श्रीराम बळवली टीम कॅप्टन्सला आपण टॉस साठी यायचं आहे. या षटकारानंतर धावा धावफलकावर लागल्यात. धावफलकावर धावा लागल्यात या षटकारानंतर तब्बल 22 धावा. आता मी म्हणेन या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आदेश कळवे टीम, अगोदरच आम्ही सांगितलं होतं की युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे आणि या गतवर्षीचा विजेता संघ आहे, त्यामुळे हा इतिहास पुन्हा एकदा रचण्यासाठी हा देखील संघ तयार आहे. परंतु सनीलकडे तो भेदक मारा आहे, सनीलकडे त्याचा आता वापर करावा लागेल. आपल्या भात्यातील सगळे अस्त्र या ठिकाणी काढावे लागतात. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी करावी लागेल आता सनीलला. आणि परंतु समोर देखील तेवढे ताकदीचे बावीसावा स्कोर कार्डवर लागलेत. या षटकारानंतर बॉलची थोडीशी चाचपणी केली जाते आणि हे देखील फार महत्त्वाचं आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली आणि त्यानंतर षटकार आलाय. आणि आता 22वा म्हणजे आपल्या लक्ष्याच्या दिशेनं पाठलाग करत असताना सध्या आदेश कळवे टीम. हा बॉल बंटीसाठी, हा देखील बॉल आपण पाहिलं तर मिड विकेटच्या झोनमध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत ओहो सिंगल कन्व्हर्टेड इंटू डबल. अशा प्रकारच्या चिकी सिंगल क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचे असतात आणि त्याच चिकी सिंगल सध्या भर दिला जातोय. षटकार येतात, चौकार देखील येतात, परंतु सिंगल डबलवर देखील कॉन्सन्ट्रेट केला जातो आदेश कळवे संघाच्या माध्यमातून. निखिल डाऊर ज्याच्या बॅटमध्ये नुकतंच 2 धावा आल्यात आणि आता सनीलला आता योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. फुलरलेनचा बॉल, बॅटची कडा घेतली गेली शॉर्ट पॉइंटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल स्कोर कार्डवर अजूनही ॲड होईल आणि मी म्हणेन एक चांगली गोलंदाजी. सध्या एक षटकार जरूर खाल्लाय परंतु विकेट देखील एक घेतलाय आणि तदनंतर मी म्हणेन चांगली गोलंदाजी सध्या करतोय. कारण टेनिस क्रिकेट म्हटलं की सध्या गोलंदाजांच्या अक्षरशः धज्जेच उडवले जातात. कारण या बॉलचा जर विचार केला तर सध्या निवियाच्या बॉलमध्ये तुम्ही सध्या ही टुर्नामेंट खेळत असताना पाहतोय आपण. आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि हा डॉट बॉल आता थोडंसं प्रेशर क्रिएट करेल कारण आता करंट रन रेट आता वाढायला सुरुवात झाली. काय करंट रन रेट 13.64 करंट रन रेट आहे. परंतु आदेश कळवे ही क्षमता ठेवते. इथे आणखीन डॉट बॉल आलाय. आता इथून मॅचला कलाटणी दिली जाऊ शकते का? कारण 13.64 करंट रन रेट आता तो वाढला असेल या बॉल नंतर, डॉट नंतर. आणि आता 12 बॉल अजूनही आहेत आणि 12 बॉलमध्ये अजून करायचे आहेत 26 धावा. एखाद दुसऱ्या षटकाराचं काम इथे जरूर आहे. परंतु आता षटक क्रमांक 3 कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल खारपाडा संघाच्या वतीनं? निखिल डाऊरकडे देखील ती क्षमता आहे, बंटीकडे देखील ती क्षमता आहे. परंतु संध्याकाळचं आता सकाळचं सत्र झालेलं आहे. ड्यू फॅक्टरचा देखील आपण सातत्यानं विचार करतोय की अशा परिस्थितीमध्ये बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे. खरसापोली टीमला विनंती की आपण आपला कॅप्टनला पाठवायचं आहे. टॉससाठी कॅप्टनला पाठवा. जो आयोजकांनी निर्णय घेतलेला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. आपल्याला आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे आणि ते टॉस करून घ्यायचं आहे.
षटक क्रमांक 2 संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर 25 धावा सध्या लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल झालाय. आता ह्या धावा डिफेंड करायच्या आहेत. एखाद दुसरं वाईड यॉर्कर देखील त्याला टाकायचं आहे, बेधक मारा करायचा आहे. ओ इथे मात्र पहा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेषेच्या जवळ. थोडस इंजुरी झाली. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता काय घडलंय. चांगला फटका खोलवर टप्प्यावरचा बॉल होता त्याला खोदून काढलाय. चांगलं एलिमिनेशन देखील या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि तिथे मात्र पहा 2 क्षेत्ररक्षक आले आणि तिथेच थोडीशी गडबड झाली. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. षटकार आलाय परंतु थोडीशी इंजुरी जरूर झाली. हॅलो, लास्ट कॉल असेल खारसापोली टीमला. बळवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शेवटचा कॉल खारसापोली टीमला आहे. या षटकारानंतर आदेश कळवे विजयाच्या थोडंसं समीप येताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता गोलंदाजांना थोडीशी कसरत करावी लागेल. 11 बॉलमध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे. आणि इथे एखाद दुसरा जर डॉट बॉल आले तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. कारण आता सध्या जर पाहिलं तर डोलायमान अवस्थेमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. खारपाडा या टीमवर हुकूमत गाजवेल की आदेश कळवे गेल्या वर्षीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल ही येणारा काळच ठरवेल. परंतु सध्याच्या घडीला मॅच बॅलन्स आहे. इट्स अ लास्ट कॉल फॉर खारसापोली टीम. शेवटचा कॉल आहे खारसापोली टीमला, अन्यथा आयोजक शेवटचा निर्णय घेतील. खोलव्या टप्प्यावरचा बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन द फिल्डर, परंतु कॅच ड्रॉप. ओ अगदी क्रुशियल मोमेंटला कॅच ड्रॉप झाली आणि त्याचा मोबदला 2 धाव्यांमध्ये परावर्तित केलाय. आणि निखिल डाऊरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याची विकेट फार महत्त्वाची होती. त्यांनी सिक्सर मारला आणि त्यानंतर त्याचीच कॅच सोडली. मी म्हणेन या कॅचने, ही कॅच होती की मॅच होती येणारा काळ ठरवेल. परंतु एक महत्त्वाच्या खेळाडूची विकेट या ठिकाणी
जरूर कॅच ड्रॉप झाली आणि त्याला जीवदान भेटले. जखमी शेर और भी खुकार होत आहे असं म्हटलं जातं. घायल हू इसले घातक हू निखिल डाऊर ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. हो इथे मात्र भन्नाट वेग, पंचांचं बोट लगेच आकाशामध्ये गेलंय. त्यांनी सांगितलं यष्ट्यांच्या समोर निखिल डाऊर आणि आता मात्र त्याच्या विकेटचं पतन. मागच्या बॉलमध्ये काय घडलं पहा. अगदी निखिल डाऊर समोरच सापडले आणि तदनंतर पंचांचं बोट लगेच गेलं आकाशामध्ये. विकेट डाऊन. आणि या मॅच मध्ये नऊ मध्ये 18 करायचे आहेत म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने आता या धावा कुठून काढायच्या आहेत. आणि आदेश कळवे संघाकडे हार्ड हिटर बॅट्समन आहेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय निखिल डाऊरच्या जागेवर. राज 9 मध्ये राजला 18 करायचे आहेत परंतु गोलंदाजी या ठिकाणी यशचं कौतुक करावं लागेल. एक षटकार खाल्लाय तिथे देखील कॅच होती परंतु थोडीशी मिसफिल्ड झाली आणि कॉलिंग झालं नाही 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान आणि तिथे मात्र षटकार गेला परंतु तदनंतर त्याने विकेट देखील संपादित केलाय. राज आलाय. 9 मध्ये 18 करायचे आहेत आणि 9 मध्ये 18 डिफेंड करायचे आहेत गोलंदाज झाला. ओ यावेळी मात्र भन्नाट वेग, अगदी पूर्णपणे वेगाने बीट केलंय. पहा योग्य टप्पा, योग्य उंचीची गोलंदाजी सध्या गोलंदाज साकारतोय यश. आणि आता 8 मध्ये करायच्यात 18 धावा. आता खारपाडा संघ पुनरागमन करतोय. ओ यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड जरूर झाली परंतु मागे बॅकअप आहे डीप लॉंग ऑनला. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर आली आणि आता विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना आता खारपाडा टीम पाहायला मिळते. वासुदेव देसले मैदानाच्या बाहेर गेलेत परंतु संपूर्ण त्यांचं लक्ष या मॅचकडे. अगदी जीव तोपर्यंत भांड्यात पडणार नाही कारण महत्वाचा प्लेयर आहे या टीम मधला. ओ राजसाठी हा बॉल भरपूर काळ हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, सुरेख झेल आणि आणखीन एक विकेटचं पतन. आता टीम संकटात आहे. आदेश कळवे चला 6 मध्ये 17 करायचे आहेत. आता मॅचवर खारपाडा संघ कमबॅक करतोय म्हणजे असं वाटलं होतं कुठेतरी हा सामना त्यांच्या हातातून निसटून जातोय. तेवढ्यातच ज्या पद्धतीची गोलंदाजी यशने केली, एक षटकार खाल्ल्यानंतर अगदी कमबॅक केलंय आणि त्याच वेळेला भेदक आणि तिखट मारा करत असताना त्याने तदनंतरचं जर आपण विश्लेषण केलं तर दुसऱ्या बॉलवर 2, त्यानंतर आली विकेट, त्यानंतर पुन्हा डॉट बॉल, त्यानंतर 1 रन्स आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. अप्रतिम कामगिरी आपल्या टीमसाठी. बऱ्याच वेळेला संघ गोलंदाजीच्या जोरावर देखील जिंकले जाऊ शकतात याचं देखील उदाहरण सध्या खारपाडा टीम देतोय. परंतु अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. आपण कुठलंच प्रेडिक्शन करू शकणार नाही कारण समोरचा संघ जर आपण पाहिलं तर गतवर्षीचा विजेता संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतंय. 6 बॉलमध्ये 17 धावा काढण्याची धमक त्यांच्यामध्ये देखील आहे आणि ती चमक आता मैदानामध्ये दाखवण्यासाठी ते देखील सज्ज आहे. परंतु शेवटचा स्पेल आणि ह्या धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर स्वप्नील तयार आहे. स्वप्नीलचा पहिला बॉल, 17 करायचे. पहिलाच बॉल अगदी अलॉंग द कार्पेट जात असताना डीप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आला, थोडासा फंबल झाला परंतु त्याचा वापर जरूर केला. दोन्ही खेळाडूंनी लगेच दुसऱ्या धावेसाठी पलटवार झाला.
एक एक धाव आता फार महत्त्वाची असेल. एक एक धावेवर आता कॅल्क्युलेशन असेल. जे चौकार षटकारांमध्ये होतं ते आता सिंगल धावेवर आलेलं आहे. आणि आता 5 मध्ये करायच्यात 15 धावा. स्वप्नील तयार. ओ यावेळेला मात्र जागेवरच स्तब्ध ठेवलंय, अगदी निष्प्रभ करून टाकलंय. बॉल अगदी गोळीच्या वेगानं समोरून अगदी निघून गेलाय यष्टिरक्षकाकडे. आणि आता 4 मध्ये करायच्यात 15. अजून ही मॅच बनवू शकते. आणि आदेश कळवे संघाचे समर्थक तेच सांगतात, खेळाडू तेच सांगतात की मारायचंय भावा तुला, एक तर नक्कीच मारायचंय राजला, राज करायचं या. ओ यावेळी मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टाकलंय. आणि हेच फार महत्त्वाचं आहे. इथे मात्र विकेटचं पतन होईल का, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? यस, परंतु पंचांनी सांगितले स्ट्राईक रोटेट इथे होणार नाहीये, कारण नॉन स्ट्राईकचा खेळाडू ने स्ट्राईकच सोडलेली नव्हती, त्यामुळे ही विकेट देखील ग्राह्य धरली जाणार नाही. खारसापोली टीमला शेवटचा कॉल आहे, अन्यथा आयोजकांनी घेतलेल्या निर्णयाला आपल्याला सामोरं जावं लागेल. 3 मध्ये करायचे 14, अजूनही होऊ शकते. 3 मध्ये 2 मारायचे आहेत. शैलेश पाटीलवर आता जबाबदारी आहे की 3 मध्ये त्याला 2 मारायचं आहे. मागच्या वर्षी आपण सोनेरी इतिहास याच मैदानावर लिहिलेला आहे, त्याची पुनरावृत्ती करायची आहे. परंतु फटका जरूर फसला होता की काय, क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली, 2 धावेसाठी प्रयत्न आणि आता खराब थ्रो पाहायला मिळाला. 3री धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. आत्ता इक्वेशन पहा तुम्ही, राहिलेत बॉल 2 आणि 2 मध्ये करायच्यात 11, 2 मध्ये 12 होतात. आता एक पहिले या ओव्हरमध्ये आता या बॉलवर एक षटकार आला तर शेवटच्या बॉलवर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचेल. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडू आता उठून उभे राहिलेले आहेत. आदेश कळवे संघाचे विजय आणि पराजयाच्या दरम्यान हा एक बॉल अतिशय महत्त्वाचा असेल आणि या महत्त्वाच्या बॉलवर किती धावा लिहिल्या जातील याच्यावर या मॅचचं संपूर्ण गणित अवलंबून असेल. स्वप्नील तयार राजसाठी. ओ यावेळी मात्र फटका आपण पाहिलाय, हॅमर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, टॅप झाल्यानंतर बॉल चालला लॉंग ऑनला आणि तिथे आता विजयाच्या आशा थोड्याशा आता धुसर दिसायला लागल्यात. आणि आता औपचारिकता शिल्लक, एखादा नकारात्मक बॉल जर आला तर इथे मॅचमध्ये कुठेतरी एक संजीवनी प्राप्त होऊ शकते, परंतु थोडंसं अवघडच आहे सध्याची परिस्थिती बघता. ज्या पद्धतीचं बॅलन्स ठेवलं आहे खारपाडा टीमने, आणि खारपाडा टीमचं महत्त्वाचं शस्त्र काय राहिले तर त्यांचा भेदक मारा गोलंदाजीचा, आणि त्याच्याच जोरावर त्यांनी आजच्या दिवसामध्ये या 2ऱ्या फेरीमध्ये देखील चांगला विजय संपादित केलेला आहे. यस, मी नक्कीच कौतुक करेन. कॉंग्रॅच्युलेशन खारपाडा 11 टीम, हार्ड लक आदेश कळवे. खारसापोली टीम आपल्याला शेवटची वॉर्निंग आहे. खारसापोली संघाला शेवटची विनंती आहे, आपण जर 1 मिनिट